Good afternoon, all of you. In the last lecture, we start the unit 1.2. On to the summit, we reach the top. पर्वत शिखरावर आम्ही कळस गाठला. This is the Marathi meaning of this unit. This unit is written by Tenzing Norgay. In the previous lecture, we studied about icebreakers of this unit, some information about the writer, and first two paragraph were discussed. Today, we will discuss the next paragraph of this unit. Paragraph is: in my pocket, I had four flags. When we were still at Camp 4, Colonel Hunt gave me three flags, those of Britain, the United Nations, and Nepal. He charged me with the duty of planting them on the top of the world. रायटर सांगतोय, जेव्हा तो कॅम्प 4 मध्ये होता त्यावेळेस त्याच्या खिशात 4 झेंडे होते. त्यापैकी 3 झेंडे कर्नल हंटनी त्यांना दिलेले होते आणि ते 3 झेंडे ब्रिटन, युनायटेड नेशन्स म्हणजेच अमेरिका आणि नेपाळ या देशांचे होते. आणि कर्नल हंटने त्यांना सांगितलेलं होतं की ही तुझ्यावरती जबाबदारी, जगाच्या सगळ्यात उंच शिखरावरती हे झेंडे फडकवण्याची कामगिरी तुझ्यावरती मी देत आहे. नेक्स्ट पॅराग्राफ इज दिस थ्री फ्लॅग्स आर इन युअर केअर, ही सेड. कर्नल हंटने सांगितलं, हे 3 झेंड्यांची जबाबदारी आता तुझी आहे. वेन यू अँड हिलरी रीच द टॉप, पुट देम ॲट द पीक. जेव्हा तुम्ही शिखरावरती पोहोचाल तिथे त्यांचं रोपण करायचं आहे. आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी आर गोइंग टू डू इट. आणि मला खात्री आहे की तुम्ही दोघं हे काम जरूर कराल. थोडक्यात हा पॅसेज असा इंडिकेट करतोय की कर्नल हंटला त्या दोघांवरती खूप विश्वास आहे आणि आत्मविश्वासाने ते सांगतायत तुम्ही दोघं वरती पोहोचणारच आहात आणि झेंडे त्यावरती हे रोपण करणारच आहात, हे यामधून आपल्याला दिसून येते. नेक्स्ट पॅराग्राफ इज आय टोल्ड कर्नल हंट दॅट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी अँड आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ अदर फ्लॅग्स. टेन्जिंग नॉर्गे सांगतायत की काय, मी सुद्धा माझ्यासोबत भारतीय झेंडा आणला गेलेला आहे आणि या झेंड्यांबरोबर तो सुद्धा शिखरावरती लावायला मला आवडेल. आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन इन हिज कॅपॅसिटी ॲज लीडर ऑफ द एक्सपिडिशन. कर्नल हंट हे मोहिमेचे एक्सपेडिशन मीन्स मोहिमेचे नेतृत्व करत असल्या गेल्यामुळे मला त्यांची परमिशन ही घ्यावी लागली गेली होती. नेक्स्ट पॅराग्राफ इज इंडियन फ्लॅग. कर्नल हंट सेड, कर्नल हंट म्हणाले, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्राउट अन इंडियन फ्लॅग. ऐकून आनंद वाटला की तू भारतीय झेंडा बरोबर आणला आहेस, काहीच हरकत नाही. आफ्टर 1 hour of steady going, we cut across from the south face and started up the west side. Here we had to pass up a steep line of rocks. Here, steep line of rocks means खडकांची उंच चढण. एक तास लगातार चालल्यानंतर आम्ही दक्षिण बाजू ओलांडली आणि पश्चिम दिशेने निघालो की जिथे एक उंच खडकांची लाईन ही पार करायची होती. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट, की जी अतिशय अवघड आणि आमचा वेग मंदावणारी होती. वन्स वी हॅड क्लिअर्ड दिस, जर आणि एकदा ते पार केलं तर देअर वॉज नथिंग बेअरिंग आवर वे टू टॉप बट अ स्नो कवर्ड इन्क्लाइंड. जर ती एकदा पार केली तर काय, बर्फाने आच्छादलेले जे काही छोट्या मोठ्या चढण होत्या त्याशिवाय दुसरा काही अडथळा जास्त नव्हता. स्लोपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर्ड द टॉप. आणि शिखराकडे जात असताना चढण जी आहे ती कमी कमी होत जाते. फक्त बर्फाने आच्छादलेल्या जराच्या ढगान किंवा थोडेशा जे काही चढण असतात त्याच्या अडथळ्यात होत्या, हे यामधून त्यांनी व्यक्त केलं गेलेले हे. नेक्स्ट पॅराग्राफ इज these last 60 or 70 feet up the top were not very dangerous, but we kept up the same steady pace and we reached the small flattened summit almost together. टोकापर्यंतची ही शेवटची 60-70 फूट उंची धोकादायक नव्हती. रायटर सांगतोय, परंतु आमची चालण्याची गती ही धीमीच ठेवली.
आणि जेव्हा शिखरावरती पोहोचले तर जवळजवळ दोघेही सोबतच पोहोचले गेलेले आहोत, हे त्यांनी यामधून सांगितलं गेलेलं आहे. इथे एक वर्ड आला गेलेला आहे फ्लॅटन. फ्लॅटन म्हणजेच सपाट किंवा पठार या अर्थाने तो आला गेलेला आहे. यामधून रायटर व्यक्त करतोय आम्ही दोघंही थोडक्यात सोबतच शिखरावरती पोहोचलो गेलेलो आहोत, हे यामधून व्यक्त केले गेलेले आहे. नेक्स्ट पॅराग्राफ इज ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक, हिलरी अँड आय were moving about 20 feet apart. We were tied together with a rope. Most of the time the rope was loose, but when we went over dangerous ground, we drew it taut. थोडक्यात या पॅराग्राफमधून रायटर सांगतोय, जेव्हा शिखरापर्यंत शेवटचे 50 फूट अंतर राहिलं त्यावेळेस हिलरी आणि माझ्यात 20 फुटाच्या अंतराने फरक हा राहिला गेला होता आणि आम्ही वेगळं झालो गेलेले होतो, परंतु आम्ही एका रोपने एकत्र बांधलो गेलेले होतो. बऱ्याच वेळा रोप हा दोघांमध्ये सैल हा असे, परंतु जेव्हा अवघड भाग येत असे त्यावेळेस रोप ओढून आम्ही टाईट करता असो आणि तो खेचून घेता असो. थोडक्यात या पॅराग्राफमधून असं दिसून येते ते दोघे एकमेकांच्या साह्याशिवाय वरती चढू शकत हे नाहीत आणि वरती शिखरावरती चढणं हे किती अवघड आहे हे त्यांच्या या माहितीवरून आपल्या लक्षात येईल. नेक्स्ट पॅराग्राफ इज दिस रोप वॉज अ सिम्बॉल. इट टाईड अस टुगेदर. वन कुड नॉट मूव्ह विदाउट द अदर. वी वेर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स बट अ टीम. रायटर म्हणतोय आमच्यासाठी ते दोरखंड एक प्रतीक होते दोघांना एकत्र बांधून ठेवण्याचे. वन कुड नॉट मूव्ह विदाउट द अदर. दुसऱ्याशिवाय एकट्याला कुठं जाताही येत नव्हते. आम्ही दोघं वेगवेगळे नव्हतो तर एक टीम म्हणून हे होतो, हे यामधून त्यांना सांगितलं गेलेलं. नेक्स्ट पॅराग्राफ इज आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स हु वॉज फर्स्ट. मला अनेक वेळा प्रश्न विचारला जातो शिखरावरती पहिल्यांदा कोण पोहोचले. व्हेन वी वेअर विदिन रीच ऑफ द समिट, आय डिड नॉट थिंक ऑफ हु वॉज गोइंग टू बी फर्स्ट. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. जेव्हा रायटरला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो पहिल्यांदा शिखरावरती कोण, त्यावेळेस रायटर सांगतोय किंवा त्या संदर्भात बोलत असणारा रायटर म्हणतोय की शिखरावरती पोहोचत असताना जेव्हा मी शेवटच्या टप्प्यावर होतो त्यावेळेस ना माझ्या मनात विचार आला किंवा हिलरीच्या मनात विचार आला असेल की आम्ही दोघांपैकी कोण लवकर पोहोचतोय. परंतु वरती चढत असताना वर चढण्यावरती सगळ्यांचे लक्ष केंद्रित झालेले असते, हे तेंजिंग नार्गेन यामध्ये सांगितले गेलेलं असते आणि त्यामध्ये वर चढण्यासाठी जे काय महत्वाच्या गोष्टी आहेत त्यावरतीच हे लक्ष केंद्रित झालं गेलेलं असते, हे यामधून त्याने सांगितलं गेलेलं आहे. नेक्स्ट पॅराग्राफ इज व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप. वी हॅड टू. वन कुडंट डू इट अलोन. या पॅराग्राफमधून रायटर सांगतोय मी अगोदर पोहोचलो किंवा हिलरी याने काय फरक पडणार आहे. आमचं दोघांचं एक उद्दिष्ट होतं की दोघांनी वरती पोहोचावं आणि आम्हाला ते करायचेच होते. कुडंट डू इट अलोन आणि ते एकट्याला हे शक्य नव्हतं कारण या दोघांनाही माउंट एव्हरेस्टच्या मोहिमेमध्ये यापूर्वी अनेक वेळा सहभाग हा घेतला गेलेला होता आणि त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक होतं दोघांच्या मदतीशिवाय वरती हे चढता येणार नाही किंवा वरती चढणे हे शक्य नाही. नेक्स्ट पॅराग्राफ इज इफ देअर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1000 feet बिटवीन अस देन वन कुड मेक द क्लेम दॅट ही वॉज फर्स्ट. जर दोघांमध्ये 1000 फुटांचे अंतर असते तर एकाने आधी पोहोचल्याचा दावा करणे हे योग्य ठरू शकते. But even then, only the man behind him could confirm the distance between the two of them. पण तरी सुद्धा त्याच्या पाठीमागून येणारी व्यक्तीच दोघांमध्ये अंतर किती होते हे ठामपणे सांगू शकते. यामधून थोडक्यात रायटरने एक प्रकारचा नियमच सांगितला गेलेला आहे की काय दोघेही सोबत एकत्र पोहोचले गेलेले आहेत आणि अगोदर कोण पोहोचला हे कसं मोजायचं किंवा कसं सांगायचं या
पॅसेजच्या माध्यमातून त्याने दाखवून दिलं गेलेलं आहे. अशा तऱ्हेने आज आपण रायटरने शिखरावरती म्हणजेच जगातील सगळ्यात उंच शिखरावरती पोहोचण्यासाठी व त्या शिखरावर 4 झेंडे हे फडकवण्याचं काम कशा तऱ्हेने हाती घेतलं किंवा ती जबाबदारी कशी ते पेलणार आहेत हे यामध्ये आपण अभ्यासलं. दुसरी गोष्ट, हिलरी आणि त्यांना एकाच दोरखंडाने बांधण्याचे ते कसे प्रतीक आहेत एकतेची हे त्यामधून आपल्याला दिसलं. आणि लोकांनी नेहमीच त्यांना विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तो शिखरावरती पहिल्यांदा कोण पोहोचलं याच्या कशा तऱ्हेने उत्तर दिलं हे यामधून आपण अभ्यासले गेलेले आहे.